नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर साने गुरुजी यांनी लिहिलेलं पुस्तक श्यामची आई या कथेच्या पुढील कथेला सुरुवात करूयात. प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातींची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत. परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे. आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणायचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत असे. वडील आम्हाला श्लोकही सुंदर शिकवीत असत. मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवीत असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या व श्लोक वगैरे शिकू लागत असे. आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरुणासावयाचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत. कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकार, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक. तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे अनार्या, ये रथावरी जनी यदुराया, असा येता देखे मारावे मजला, अंगवक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत असे. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून तर अर्थही सांगावयाचे. सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारीत. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे सौमित्रा. मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजाने लक्ष्मण. भले, शाबास अशी मग ते शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण? सौभद्र म्हणजे कोण? वगैरे विचारीत. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता. वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. दिव्या दिव्यात दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा देखून नमस्कार किंवा तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवे मध्यान्हरात, दिवा तेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाचे वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटलो तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजीची पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत असे. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरी-दारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषीतर्पणच होत असे. गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असायचे. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर ते श्लोक म्हणावयास आम्हास मानेने, डोळ्यांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पण पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सवाधिटपणाही नव्हता. लहानपणापासूनच मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही.
मी लगेच कावरा-बावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे. परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतर नसे. त्या दिवशी गंगूआप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्यांच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे. परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाहीतर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखवले असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कने रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका अगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या, श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. श्याम, श्लोक म्हण ना रे, तुला तर कितीतरी चांगले येतात. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. बायके आहेस अगदी. शेजारचे गोविंद भट्ट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कडीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला. त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई. आजची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उर्वरित कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.